आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आटपाडी नगरपंचायतच्या अनुषंगानं काही प्रभागाचे प्रश्न आणि या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतोय। आटपाडी नगरपंचायतची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि याच धर्तीवर वेगवेगळ्या प्रभागामध्ये आता उमेदवार फिरतायत। तर नेमक्या त्या प्रभागाच्या काय समस्या आहेत आणि ते का या प्रभागाचं नेतृत्व करतायत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या समेत अपक्ष उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, त्याचबरोबर अजित पवार गट या सर्वांची मिळून एक तीर्थक्षेत्र विकास आघाडी सध्या कार्यान्वित आहे आणि याच आघाडीमार्फत अपक्ष उमेदवार असणारे महेश कुमार पाटील आपल्या समेत आहेत। सर नमस्ते। नमस्कार। आता तुम्ही प्रभाग क्रमांक किती मध्ये उभे आहात? मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये सध्या अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। आपल्या प्रभागाच्या काय समस्या आहेत आणि तुम्ही कशा सोडवाल? प्रभागाच्या समस्या किंवा मी फिरत असताना अनेक वेगवेगळ्या मूलभूत समस्या आहेत। म्हणजे स्वच्छतेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, गटारींचा विषय आहे, पथदिव्यांचा विषय आहे, मूलभूत सुविधांचा विषय आहे आणि याचबरोबर गरजेच्या असणाऱ्या नवीन सुविधांचाही विषय आहे। हे अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या फोकस करणं गरजेचं आहे। आता तुम्ही मागल्या काही काळामध्ये पथदिव्यांचा विषय घेऊन सगळ्या नगरपंचायतच्या प्रभागामध्ये फिरत होता। काय नेमक्या समस्या होत्या लोकांच्या आणि तुम्ही कसं त्या आव्हानाला तोंड देत होता? लोकांना काय वाटत होतं की आम्ही जे प्रश्न सांगतोय ते आमचे ऐकले जात नाहीत किंवा आम्हाला त्या पद्धतीने बोललं जात नाही किंवा प्रशासनामध्ये जिथं आम्ही जातोय त्या कार्यालयामध्ये तिथं आम्हाला व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीत आणि व्यवस्थित भाषा वापरली जात नाही। आणि म्हणून मला काय वाटतं, माझ्यासाठी आज प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे। प्रत्येक जो मतदार आहे, 20-21 हजार मतदार आहेत आणि जे 30-1 हजार आपले नागरिक आहेत नगरपंचायत हद्दीतले, माझ्यासाठी प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे। त्यांना सन्मान मिळणं महत्वाचं आहे, त्यांचे प्रश्न ऐकणं महत्वाचं आहे आणि त्या नागरिकांना सन्मानानं व्यवस्थित बोलणं, त्यांच्याबरोबरचं कोऑर्डिनेशन चांगलं असणं, सुसंवाद असणं, या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत। आणि ते प्रश्न मूलभूत जे पथदिव्यांचा प्रश्न आहे अगदी व्यवस्थित सुटला पाहिजे। म्हणजे एखाद्यानं पथदिव्यांचा विषय मांडला आणि मागणी केली तर ती सुटली गेली पाहिजे लगेच, एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, असं मला वाटतं। मग त्याबरोबर पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छ पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, हे बेसिक प्रश्न आणि याच्याबरोबर गरजेचे अनेक प्रश्न वेगवेगळे हळूहळू सुटणं गरजेचं आहे। आता तुम्ही पथदिव्यांचा विषय घेऊन रात्रीची आंदोलनं केली, म्हणजे रात्रभर दिव्याखाली बसून जे आंदोलन केली त्याची प्रशासनानं कशी दखल घेतली आणि अजून काही प्रश्न आहेत असे आपल्या प्रभागामध्ये, ते कसे सोडवाल तुम्ही? आता प्रशासनानं दखल घेतली, काही प्रमाणात घेतली, काही प्रमाणात त्यांना दखल घेता आली नाही। त्यांनाच माहित नव्हतं प्रश्न कसे सोडवायचे। मी अनेक वेळा त्यांना विचारत होतो की बाबा निधी, मूलभूत सुविधांकडे जो निधी लागतो तो तुम्ही का ठेवत नाही राखीव आणि नको तिथं का खर्च करताय, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे फोकस का करत नाही? आणि प्रशासन प्रयत्न करतंय बरं का, फक्त त्यांना काही लिमिटेशन्स येतात, काही त्यांच्यावर प्रेशर असतात। म्हणून मला काही ठिकाणी मी सिस्टीमच्या बाहेर असल्यामुळे मला कधी कधी एकासाठी 10 वेळा पाठपुरावा करावा लागतो। काही ठिकाणी त्यांची इच्छा असते प्रश्न सोडवायची, काही ठिकाणी त्यांना माहीत असतं का नसतं माहीत नाही, काही ठिकाणी निधी त्यांना आणता का येत नाही हे माहीत नाही। निधी आणता जर येत नसेल तर मी त्यांना म्हणतो तुम्हाला निधी आणता येत नसेल तुम्ही तिथं कसं काय, म्हणजे तुम्ही प्रयत्न करत नाही। म्हणजे असे प्रश्न प्रशासनाकडनं पण सोडवले जातात। मलाही कधी कधी सिस्टीमच्या बाहेर राहिल्यानंतर जास्त प्रयत्न करावे लागतात, पण सिस्टीमच्या आतमध्ये गेल्यानंतर कधी कधी प्रश्न लगेच मार्गी लागू शकतात असं मला वाटतंय। आता काय विजन घेऊन तुम्ही उतरलाय आणि कसं हे सगळं हे कराल? माझं विजन आहे, खरं सांगतो, अगदी प्रामाणिक सांगतो, मला आटपाडीचा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाजातला, प्रत्येक गटातला व्यक्ती माझ्यासाठी महत्वाचा आहे। मला आटपाडी स्वच्छच पाहिजे हे माझं पहिलं टार्गेट आहे, पहिलं विजन आहे। याच्यानंतर मूलभूत सुविधांकडे लक्ष लोकांचं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक जो निवडून आतमध्ये जाणार आहे त्यांच्यावरती कंट्रोल, मूलभूत सुविधांकडनं त्यांचं लक्ष हल्लं नाही पाहिजे, ते त्यांना त्या पद्धतीने तिथं कंट्रोल करणं हे माझं लक्ष आहे। कारण आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला मूलभूत सुविधा प्रथम प्राधान्य राहिलं पाहिजे, ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं माझं प्रथम प्राधान्य आहे। आणि याचबरोबर सगळ्या सुविधा ज्या महत्वाच्या आहेत याच्याकडे त्यांना सहकार्य करणं, त्यांना त्यांचे सुसंवाद ठेवणं, त्यांना गाईड करणं, मला माहीत असलेल्या गोष्टी त्यांना सांगणं, निधी उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळे चांगले पर्याय आपण शोधण्यासाठी काय करू शकतो हे त्यांना सांगणं, हे माझं लक्ष आहे। आता पहिलं आपलं आटपाडी जे गाव आहे ते गाव होतं, आता ते शहरामध्ये रूपांतरित झाले।
तर आता तुम्हाला शहराच्या ज्या काय फॅसिलिटीज आहेत तर इथं कशा पद्धतीने द्याव्याशा वाटतात? आणि आता जे प्रत्येक चौक आहेत, प्रत्येक नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका या क्षेत्रामध्ये आपण फिरताना सगळे चौक सुशोभीकरण झालेले दिसते. तर आता आपण चौकासाठी काय वेगळा अजेंडा घेऊन जाणार आहे का? अजेंडा आहे, त्यासाठी चांगले पर्याय आहेत. माझ्याकडे मी बऱ्यापैकी अभ्यास करतोय. खूप चांगला अजेंडा घेऊन पुढे जाऊ शकतो. अगदी प्रत्येक परिसर, प्रत्येक रस्ते, चांगले स्ट्रीट लाईट, डिझायनर स्ट्रीट लाईट आपण लावू शकतो. त्याच्यासाठी निधी कुठनं आणू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना प्रत्येक चौकामध्ये आपण काय करू शकतो, प्रत्येक गल्लीमध्ये आपण काय करू शकतो, स्वच्छतेसाठी आपण काय करू शकतो, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय करू शकतो, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण काय करू शकतो, महिलांसाठी आपण काय केलं पाहिजे, महिलांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय केलं पाहिजे. अगदी आपल्याला निधी आणण्यासाठी काय काय करता येतं आणि कुठंपर्यंत आपण जाऊ शकतो, कोणत्या लोकांना भेटू शकतो, कुठनं निधी आणू शकतो, अगदी चांगले पर्याय माझ्याकडे आहेत. माझ्याकडे तसा अजेंडा आहे. पण मला तशी तुमचा सपोर्ट किंवा ताकद मिळाली तर अजून चांगल्या पद्धतीने मी पुढे जाऊ शकतो. अगदी चांगले पर्याय, वेगवेगळे डिझायनर तुम्ही गार्डन्स करू शकता, चांगले बस स्टॉप करू शकता, चांगले स्ट्रीट लाईट्स लावू शकता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे तुम्ही सुविधा देऊ शकता. गार्डनमध्ये त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक्स करू शकता. व्यावसायिक लोकांसाठी वेगळे चांगले मार्ग आपल्याला पर्याय शोधता येतात. ते व्यावसायिक लोकांसाठी अनेक वेगळे पर्याय शोधता येतात. त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. असे अजेंडा वेगवेगळे घेऊन येतो, ते तुम्हाला आम्ही हळूहळू सांगणारच आहे त्या गोष्टी. तुमची जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये उमेदवार आहेत, तुम्ही अपक्ष म्हणून आहात. आता बरीचशी आव्हानं आहेत तुमच्या मोहर. हे सगळे आव्हान, आता हे सगळं राजकारण तुम्ही बघताय, ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीचा पैसा आहे किंवा जे धनवान आहेत असेच लोक सत्तेमध्ये जातात. तर तुमच्याकडे काय नेमका अजेंडा राहील आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं हे कराल? ह्याच्यावर पण मी काय सांगेन, या समाज रचनेमध्ये, या राजकारणामध्ये हे प्रकार घडत असणार, याला आपण टाळू शकत नाही. पण मी एकच सांगेन, मी काम करू शकतोय, मला काम करायचं आहे, मला प्रत्येक समाजासाठी काम करायचं आहे, मला प्रत्येक व्यक्तीसाठी काम करायचं आहे आणि खरं खरं काम करायचं आहे. जे कोणी आज जातील त्यांनाही सपोर्ट करायचा आहे. मला विरोध करून आणि कोणाला तर टार्गेट करून आपला आटपाडी सुधारणार नाही हे मला कळतंय. पण जो काम करणार नाही, जो दुर्लक्ष करेल, जो नागरिकांकडे दुर्लक्ष करेल, त्यांनाही मला त्यांच्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. आणि विरोधा जिथं हेतुपूर्वक टाळला जाईल, समतोल विकास साधला जाणार नाही, समान न्याय दिला जाणार नाही, तिथं मला विरोध करता आला पाहिजे, प्रश्न मांडता आले पाहिजेत. आणि हा जो पैशाचा व्यवसाय विषय किंवा याचा विषय जो आहे का नाही, मला ते राजकारण कळत नाही. मला वाटतं काम करूया, आपण सगळ्यांनी करूया. ज्यांना ज्या पद्धतीनं राजकारण करायचं त्यांनी केलं पाहिजे. पण माझ्यासारख्या व्यक्तीला आज जायला संधी मिळाली तर मी या 15-16 जणांवरती कंट्रोल ठेवू शकतो, चांगल्या पद्धतीनं, चांगला सुसंवाद ठेवून त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं मला काम करता येईल, मला त्यांना साथ देता येईल, मग कोणी असो. आणि मी एक अपक्ष उमेदवार आहे, मला तशी सगळ्या लोकांची साथ मिळाली पाहिजे, हे मी सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय. आता सगळे जे इच्छुक आहेत त्यांच्या डोक्यात एकच विषय आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, नाना पाटणी पार्क. शेतकऱ्यांसाठी तुमचा काय अजेंडा? आता शेतकरी भाजी मंडईमध्ये ज्या वेळेस येतात तर ती भाजी मंडई अशा ठिकाणी जिथं दुर्गंधी, कुठंच दुर्गंधी नसेल अशा पद्धतीची दुर्गंधी त्या भाजी मंडईमध्ये आहे. शेतकरी 10-15 किलोमीटरवरून पायपीट करून तिथे येतोय बाजारात खरेदी करायला. म्हणजे जे जीवनावश्यक वस्तूमधलं जे प्रोडक्ट्स आहेत ते तिथे मिळतात आणि तिथे एवढी दुर्गंधी आहे प्रचंड. तर मग त्यासाठी तुमच्याकडे काय वेगळा अजेंडा आहे? खरं एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला मला. शेतकऱ्यांसाठी खरंच खूप काही करण्यासारखं आहे. आपला ग्रामीण भाग शहरामध्ये कन्वर्ट होत आहे, ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये जात आहे. शेतकऱ्यांसाठी प्रथम प्राधान्य देऊन आपण शेतकऱ्यांना सुलभता कशी आणता येईल त्यांच्या शेतीमध्ये, शेतकऱ्यांना त्यांचं मार्केट, त्यांचा मार्केटमधली MSP जो प्रकार असतो त्याच्यामध्ये त्यांना MSP प्रत्येक भाव कसा मिळेल, आपल्याला प्रत्येक त्यांच्या प्रॉडक्टला जे त्यांनी शेतमाल पिकवलेला आहे त्याला MSP कसा मिळेल, किंवा शेतकरी जे शहरामध्ये येतात त्यांच्यासाठी सुविधा कशा मिळतील. जे आपले भाजी विक्रेते असतात, आता भाजी विक्रेत्यांमध्ये महिला सकाळी येतात, संध्याकाळपर्यंत तिथे बसलेले असतात, त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीत, म्हणजे किती वाईट स्थिती आहे बघा. याच्यासाठी काय वेळ बघायची किंवा निवडून याची गरज आहे का? स्वच्छतागृह महिलांसाठी, भाजी विक्रेत्यांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी असणं गरजेचं आहे. तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तिथं सुविधा मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना शहरामध्ये आल्यानंतर कुठेतरी बसण्याचं चांगलं ठिकाण असणं गरजेचं आहे. 4 लोकांमध्ये त्यांना भेटता आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांना त्यांना भेटता आलं पाहिजे. व्यावसायिकांचं आणि शेतकऱ्यांचा चांगला सुसंवाद झाला पाहिजे आणि त्यांच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करणं गरजेचं आहे शहरामध्ये आल्यानंतर. आणि शहराच्या बाहेर जे शेतकरी आहेत त्यांचा आणि
शहरातल्या लोकांचा कोऑर्डिनेशन कसं वाढवता येईल, जेणेकरून त्यांचं मार्केट वाढेल, त्यांच्या शेतीला पिकवलेल्या फळांना किंवा शेतमालाला भाव चांगला मिळाला पाहिजे आणि उद्या जाऊन त्यांना मार्केट तयार झालं पाहिजे शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर. या गोष्टी पाहणं आणि करणं माझ्यासाठी प्राधान्य राहील आणि ते मी करणार आहे. तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये साधारण कुठल्या कुठल्या समाजाचे लोक आहेत, आणि आता जर आपण देशाचा विचार केला तर सगळ्या समाजवाईज रणनीती आखल्या जातात. ह्या समाजाचा आता सर्रास सगळीकडे आरक्षणाचा विषय रेंगाळतोय सगळ्यांच्या ह्याच्यावरती. प्रत्येक समाजावाईज मतदान फिरते, म्हणजे समाजाचा उमेदवार असेल तर त्या पाठीमागे ते मतदान जाते. तर तुमच्या मतदारसंघामध्ये कुठला समाज आहे आणि त्या समाजासाठी तुमचं काय म्हणजे हे आहे, विजन आहे? लय भारी प्रश्न विचारला तुम्ही. मी माझा 16 नंबर प्रभाग यासाठीच निवडलाय. त्या प्रभागामध्ये सर्व समाजाची लोक आहेत, अगदी सर्व समाजाची, आणि म्हणून मला तिथं काम करायला संधी आहे. मला प्रत्येक समाजासाठी काम करायचं. मी 5 वर्ष झालं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. मला प्रत्येकाचा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्या समाजामध्ये सगळ्या समाजी लोक आहेत. अगदी मराठा समाज असेल, ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी, सगळ्या प्रकारची लोक आहेत. प्रत्येकाला मला न्याय देता येईल, समतोल विकास साधता येईल, समान न्याय देता येईल. आणि प्रत्येक समाज असल्यामुळे मला कधी एकाकडे डायव्हर्ट होता येणार नाही, एकाच समाजाला वरती भर देता येणार नाही. सगळ्या समाजाला न्याय देता येईल म्हणून माझ्या समाजामध्ये प्रत्येक समाजाचा व्यक्ती आहे. म्हणून माझा 16 नंबर प्रभाग हा आदर्श ठरू शकतो आणि म्हणून मी तो निवडलेला आहे. आता शिवसेना, इकडे भाजप आहे, म्हणजे दोन असे पक्ष आहेत की आता तुम्ही मागल्या काही काळामध्ये देशातलं राजकारण, राज्यातलं राजकारण, त्यांचा सत्ता संघर्ष हे सगळं बघितलं. आता 50 खोके वगैरे इथपर्यंत त्यांचा ते आपण ऐकत होतो. पण आता ह्या नगरपंचायतमध्ये एवढे सगळे धनवान पक्ष असताना तुमच्या आघाडीचा इथे मेळ लागेल का, काय वाटत आहे? मी उमेदवारी अर्ज भरताना अपक्ष म्हणून भरला, कारण माझ्यासाठी मला देश महत्वाचा आहे, माझ्यासाठी मला महाराष्ट्र महत्वाचा आहे, माझ्यासाठी मला आटपाडी शहर महत्वाचं आहे, माझ्यासाठी प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे. मी वारंवार सांगितलंय, मला विकास करताना मला सगळ्यांना घेऊन केला पाहिजे. निवडून आल्यानंतर माझ्यासाठी हा पक्ष तो पक्ष कधीच नसला पाहिजे. आणि माझी सुरुवात आहे, मला लोकांनी पाहिलेलं आहे, मला लोकांनी सर्व समावेशक सर्वांना न्याय देणारा व्यक्ती म्हणून पाहिलेला आहे. म्हणून मी अपक्ष अर्ज भरलाय. मला सगळ्या नागरिकांचं आशीर्वाद पाहिजे, मला सगळ्या नागरिकांचा आशीर्वाद याच्यासाठी पाहिजे, कारण मला सगळ्यांसाठी काम करायचं. याच्याबरोबर कोण धनवान असेल, कोणाकडे पैसा नसेल, कोण मोठे असतील, कोण छोटे असतील, कसाही प्रयोग होऊ द्या, मला सगळ्यांसाठी काम करायचं, माझ्या देशासाठी मला काम करायचं, मला महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. आणि त्यामुळं कोण काय असेल, कोण कसा प्रयोग करेल मला माहित नाही, मला काम करायचं आहे, मला संधी पाहिजे, मला आज जायचं आहे, मला सर्वांना साथ द्यायची आहे, म्हणून मला काम करायचं आहे. आता हे सगळं आपण बघितलं की नगरपंचायत, जिल्हा परिषद हे सगळं आता सगळीकडं वेगवेगळ्या पक्षाच्या रणनीत्या चालू आहेत की अमुक अमका ह्या पक्षामध्ये जातोय, तमुक तमका त्या पक्षामध्ये जातोय, असं सगळीकडे चालू आहे. तुमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी देखील वेगवेगळ्या पक्षांनी मिळून बनलेली आहे. तर आता ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं नेमकं विजन काय राहील की बाबानो, तर नगराध्यक्ष हा कुणबी मराठा या ह्याच्यामधून येतोय आणि बाकीचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते ओबीसी मधले आहेत विशेषतः. तर आता सगळीकडं आता राज्याचं आपण जर वातावरण बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे आणि त्यामध्ये देखील आपल्या आटपाडीमध्ये अशा पद्धतीचा संघर्ष होतोय किंवा लढत होत्या. तर या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? आता ही जी आमची संयुक्त आघाडी झालेली आहे, मी फॉर्म भरत असताना उमेदवारीचा अपक्ष भरला होता आणि परत हे जाऊन आमची परत एकदा जे आम्हाला पाठिंबा देतील, ज्यांना मला पाठिंबा देऊ वाटतोय, माझ्या प्रभागामध्ये ज्यांना मला पाठिंबा देऊ वाटतोय त्यांना मी पाठिंबा दिलं पाहिजे, ही म्हणजे प्रत्येक उमेदवाराची भूमिका असणारच आहे. ही संयुक्त आघाडी आमची या 2-3 दिवसामध्ये बनली. याच्यामध्ये अपक्ष उमेदवार ज्यांना एकमेकांना पाठिंबा देऊ वाटतो ते सगळे एकत्र आले. यांचं विजन आमचं 2-3 दिवसामध्ये ठरेलच. माझ्या प्रभागातलं विजन असं राहील की मला प्रभाग पूर्ण अगदी सर्वोत्तम सिग्नेचर प्रभाग बनवायचा आहे. मी त्याला नाव दिलं सर्वोत्तम सिग्नेचर प्रभाग, म्हणजे अगदी सिग्नेचर प्रभाग होईल. याच्यामध्ये देश पातळीवरती तो गणला जाईल असा प्रभाग मला बनवायचा आहे. यामध्ये काय विजन असतील, काय करता येतं, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीतनं दाखवून देईनच, हळूहळू सांगेनच. पण आता या पूर्ण संयुक्त आघाडीचं काय विजन असेल हे 2-3 दिवसामध्ये आम्ही सांगेनच. पण आता मला जे कोणी पाठिंबा देतील, मग कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही समाजा असेल, मला सर्वांना घेऊन बरोबर जायचं आहे. मग यामधल्या गणित काय असतील मला माहित नाही. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला मला साथ देणं गरजेचं आहे. ते तुम्ही रणनीतीचा भाग समजा किंवा काही समजा, पण मला जे साथ देतील त्यांना मी साथ देणं गरजेचं आहे.
मग त्यांनी कोणत्या हेतूनं कोणत्या उद्देशानं कोण कसं पुढे चाललंय मला माहित नाही. जे मला साथ देतील मी त्यांच्या सोबत आहे, जे मला पाठिंबा देतील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. त्यांना धाडस करायला शिकवायची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. प्रत्येक नागरिकाला धाडसी बनवायची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा जबाबदारी माझ्यावर असणार आहे. प्रत्येक नागरिकाला हुशार आणि आपले स्वतःचे मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी त्यांना शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. मग पुढे जात असताना मला सगळ्यांचा पाठिंबा मिळत असेल तर ती घेणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. मागल्या काही काळामध्ये तंदुरुस्त आटपाडीचा तुम्ही जो उपक्रम राबवला तो उपक्रम चांगल्या पद्धतीनं आटपाडीमधल्या लोकांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं किंवा तुमच्या सोबत आले, तर ते उपक्रम थोडक्यात सांगा. हा उपक्रम असा होता, मी आता अर्ज भरेपर्यंत अगदी माझ्या डोक्यात पण नव्हतं की आपण काहीतरी असं अर्ज भरूया, पण तो उपक्रम मी तशाच पद्धतीचे आरोग्यदायी उपक्रम मला असं वाटत होतं की लहान मुलांपासनं ज्येष्ठ नागरिकांपासनं अगदी वयस्कर नागरिकांपर्यंत, महिलांपासून अगदी आजारी पेशंट पासून अगदी घरात असलेल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत एक आरोग्याचा चांगला संदेश गेला पाहिजे. पण तो संदेश कसा जाईल यासाठी मी अगदी प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक परिसरामध्ये हा उपक्रम घेतो, तर ज्या माध्यमातून लोकांना योगा झुंबा काय असतं हे माहीत झालं पाहिजे. काही लोक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, काही लोक महिला घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, त्यांना योगा प्राणायाम काय असू शकतं, झुंबा काय असू शकतं, जे ऍक्टिव्हिटी हालचाली करू शकत असतात त्यांना झुंबा काय असू शकतं, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी काय असू शकतात, जिम मध्ये काय व्यायाम केले जाऊ शकतात, हे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि छोटे छोटे आम्ही सेशन्स तिथे घेत होतो. आणि त्या माध्यमातून लोकांना आरोग्यासाठी आपण काय करू शकतो, स्वतः काय करू शकतो, स्वतः आपण त्यामध्ये रिकवर कसू शकतो. साधा तुम्ही श्वासोश्वास चांगल्या पद्धतीने घेतला तर ऑक्सिजन शरीराला मिळाला तर तुमच्यामध्ये चांगला बदल काय होऊ शकतो हे आम्ही त्या माध्यमातून सांगण्याचा प्रत्येक नागरिकाला अगदी नगरपंचायत हद्दीमध्ये प्रयत्न केला होता. तर हे होते महेश कुमार पाटील, एक उच्च शिक्षित ते इंजिनियर आहेत आणि मागल्या काही काळापासून ते आटपाडीच्या वेगवेगळ्या समस्यावरती प्रशासनाशी भांडत आहेत आणि त्यांनी तंदुरुस्त आटपाडी म्हणून आरोग्यासाठी, आटपाडीच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी त्यांनी तंदुरुस्त आटपाडी हा फोरम चालवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते योगा वेगवेगळी प्रशिक्षणं देण्यामध्ये ते अग्रभागी असतात. तर त्यांचा हा जो अलीकडचा जो संघर्ष आहे तो सगळ्या प्रभागातल्या लोकांना कसा वाटला ते आपल्या आकुर टीव्हीच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.